ओम साईराम, स्वागत आहे आपल्या सनब्लॉगच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहे अलिबागला। एक स्पेशल रिझन आहे, त्याच्यासाठी आपण अलिबागला चाललो आहे। तर दाखवतो तुम्हाला वाटेत। आता बघा गोप्रोला आपण बटरप्रूफ केस पण लावलेले आहे, तर थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला कसं कसं चाललं आहे आणि आपल्याबरोबर कोण येणार आहे। चला तर मग भेटू। आता आपण भूखंडीच्या खालच्या रस्त्यावर आहे। आता हे बघा आपला सिग्नल चालू आहे। सिग्नलला कोण बाईकवाले वगैरे थांबत नाही मोठं, तर सांभाळून गाडी चालवा। आणि आपण आपला हत्ती घेऊन चाललो आहे, कारण जायचं होतं अलिबागला। आणि आपल्याला जॉईन करणार आहे थोड्या टायमानंतर, मी दाखवेलच तुम्हाला। तर आपला सगळे हत्ती घेऊन आपण चाललो आहे। बघूया आता पटापट तुम्हाला दाखवतो मी वाटेतले शॉट। आता आपण जस्ट चेंबूरला पोचलो आहे, काही शूट करत बसलो आहे। चेंबूरला जस्ट पोचलो आपण। बघा पुढे पण तुम्हाला दिसतच असेल, सिग्नल चालू आहे आपला। तरी पण बाईक, ऑटो, पण कार पण कशा पण चालवत आहेत। बघा ऑटोला वगैरे सिग्नल लावायची गोष्ट नाही, वरनं आहे हा ब्रिज, पण तो बाईकसाठी अलाउड नाही आहे। तर आपण नेहमी रूट फॉलो करतो, तर आपण चालत चाललो आहे। चला आता भेटू थोड्या वेळातच। बघा ऑलमोस्ट आपण आता पोचलो आहे मानपूरला। समोर मानपूर रेल्वे स्टेशन आहे। आता मानपूरवरून आपण लेफ्ट घेऊया नवी मुंबईसाठी, वाशी, नवी मुंबई, पनवेल। रस्ते थोडे खराब आहे, सायन्सचा ब्रिज खूप खराब आहे। त्याच्यानंतर थोडा रस्ता ठीक आहे। चला तुम्ही राईड एन्जॉय करा आपल्यासोबत। सावर मला आपल्या डूब कोऑर्डिनेटची पण आपला स्टॉक एक्झॉस्ट आहे। मॉडिफिकेशन जास्त काही केलं नाही गाडीला। मीटर किती माहीत नाही मला, क्लिअर दिसतं कॅमेरा थोडं ॲक्शन नाही बघा। आपण त्याला पुढं काय ग्लास टाकलेली आहे। आता आपण जस्ट येऊन पोचलो आहे खारघरजवळ। आणि खारघरला बघा खड्डे, बघा कशा गाड्या चालणार। बघा खड्डे, गावात खड्डे आहेत। आणि माझा आवाज तुम्हाला कमी येईल कारण आपण गोप्रो केस लावली आहे। तर गोप्रो केस लावल्यामुळे आपण माईक अटॅच नाही केला आहे। आणि कसं पावसाचे दिवस आहेत, पाऊस आला तर आपला माईक ॲडॅप्टर भिजेल आणि तो खराब झाला तर डायरेक्ट 4,500चा फटका आपल्याला। माईक ॲडॅप्टर आपला 4,500ला येतो। समोर ट्रॅफिक स्मूथ 145 आपण स्कूलला गाडी चालवतो। ओला उबरवाले कधी सुधार नाही। लेफ्ट राईट बरोबर, इंडिकेटर नाही, काही नाही। लेफ्ट राईट कसं पण चालवतात गाड्या, ॲक्सिडेंट होतो। मला आपला समोर दिसतो आता खारघरचा टोल नाका। कलंगोळी नाका जाऊन पोचलो आपण। रोडची अवस्था बघा, आवाज इतक्या खड्ड्यात जाऊ डायरेक्ट पातळात, डायरेक्ट एका खड्ड्यात नाही गेलो। हे बघा हे बाई पाळत नाही, जम्प करून बघत राईटला बैलामुळे आपल्याला लेफ्टला यावं लागलं। कोणच नाही पाळत। प्रकारे आपण कलंगोळीला पर्यंत पोचलो आहे। कलंगोळी पेट्रोल आपला फुल टँक आहे। पेट्रोल पण ॲडिशन आपल्याला टँकमध्ये पण आपलं पेट्रोल राहणार आहे। गाडी आपली रिटर्न येईल पेट्रोलमध्ये। जस्ट आता आपण पनवेलला लेफ्ट घेतला आहे, बॉम्बे गोवा
हायवेसाठी. आणि आपण जस्ट आता फोन केलेला आपल्याबरोबर जो माणूस येणार आहे त्याला, तर तो आपल्याला पुढे खारपाड्याला भेटणार आहे. खारपाड्याचा टोल आहे तिथे तो आपल्याला भेटणार आहे. तर चला वाटेत आता तुम्हाला सीन दाखवतो आहे बघा. समोर मस्त डोंगर बिंगर, डोंगर ढग हे बघा. लोक किती पडले. आता कॅमेऱ्यात एवढं दिसते होईल का माहीत नाही, पण मस्त वाटते बाईक राईड करायला. आता आमच्या मित्रांना कधीपासून सांगते चला कुठेतरी बाईक राईड करायला जाऊया, तर कोणतं सॅटर्डे ऑफ नाही, संडे सुट्टी नाही, असं करून राहिलेत बाईक राईड करायचे. आज आहे मंगळवार आणि आजची तारीख आहे 22 जुलै. आणि आपण आलो आहे आता अलिबागला चाललो आहे आपण एका पर्सनल कामासाठी. ते काम तुम्हाला सांगू शकत नाही. चला तर मग थोड्या वेळात दाखवतो अजून सिनरी तुम्हाला. आता आपण कर्नाळा घाटात येऊन पोचलो आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य 800 मीटरवर कर्नाळा घाटात आपण पोचलो आहे. आणि आता थोडं थोडं म्हणजे पावसाचं वातावरण नाही, पण थोडं हलकं ऊन आलं आहे. विंड नॉईज भरपूर येणार आहे तुम्हाला, कारण मी माईक कनेक्ट नाही केलं आहे. आणि आपल्याला पाऊस असेल वाटलेला, कारण मागे मुंबईवरनं निघालो तर पाऊस होताच आपल्याला. मध्ये आता चिखलाचे पण स्पॉट उठत आहेत, तर आपला गोप्रो खराब होऊ नये म्हणून आपण वॉटरप्रूफ केस लावले. तर थोडा जरा नॉईजचं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. बघा त्या माकडे असतात. हा बघा, हे बघा, हा बघा महेश बसले. माकडे आपल्याला भरपूर बघायला भेटतील. आपण टायमाच्या अगोदर आहे, मी 9 पर्यंत विचार केलेला की पनवेलला पोचू, पण त्याच्या पण अगोदर आपण आहे पुढे स्टँड नाही होत आहे. हे बघा माकडं. हा बघा झाडाच्या फांदीवर बसलाय. चला तर भेटू थोड्याच वेळात. अशा प्रकारे आपण खारपाड्याला पण पोचलो आहे. आता बघूया आपला मित्र, आपला भाऊ कुठे उभा राहिला आहे खारपाड्याला. खारपाडा क्रॉस करून उभा राहील बोललेला. आता बघूया. नाही तर मग फोन करू त्याला, कुठे आहे. आपण उभं राहिला. अजूनपर्यंत ते दिसत नाही आपल्याला. काम करूया, कॉल करून विचारूया त्याला कुठे थांबलाय. हा बघा आपला भाऊ, आपला मित्र केतनचं इथे आगमन झालंय. चाललोय आपण आता केतनच्याच घरी. तर केतन आलाय आपल्या बरोबर. हॅलो कर, हॅलो कर, कॅमेरा चालू आहे. चला तर पटापट वेळ न घालवता निघूया. अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट वडकरजवळ येऊन पोचलो आहे. त्यात आपण थोडा कट घेऊन सर्व्हिस रोडला आलो आहे. सर्व्हिस रोडची हालत बघा, तलावात असली आहे. बघा अवस्था बघा सर्व्हिस रोडची. रेती टाकून ठेवली आहे फक्त. पुढे पण पॅच तसाच आहे.
अरे शुभम, हे शुभम इथे कुठे आला? शुभम वाटेत आपल्याला आता शुभम भेटलेला. मला तर पुढे जाऊया शुभमला सोडून. स्पीड ब्रेक कर. कोणतरी कॉल करतात. मोठा भाऊ कॉल करतोय, राहू दे. कॉल उचलायचा नाही आता. आपण बाईक चालवत आहे, थोड्या वेळाने त्याला कॉल करू. आपल्यावर कोयनाडला आपण थांबणारच आहे, थोडं सामान घ्यायचं आहे. तर कोयनाडला थांबू तेव्हा कॉल करू. आता इकडनं आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे. हा आपला जुना मुंबई गोवा हायवे वडकडला आलो आपण. आता हा जुना मुंबई गोवा हायवे आपला राईट घेऊया इथून. चला बघा आपण आलो आहे ऑलमोस्ट कुर्लूस जवळ. बघा त्या टायमाला आपण इथे फोटो काढायचा, मस्त वाटतं. व्ह्यू बघा, एकदा व्ह्यू चेक करा. कसा व्ह्यू आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑलमोस्ट आपण पोचतच आलो आहे. कोयनाडवरनं खरेदी करून झाली आपली सगळी. ऑलमोस्ट आपण पोचत आलो आहे गावाला. 10-15 मिनटात पोचतो आपण. हे बघा व्ह्यू बघा फक्त. दोन्ही साईडला झाड्या आणि वडाची झाडं, पारंब्या. मागे छोटे छोटे धबधबे पण दिसले आपल्याला जेव्हा आपला कॅमेरा ऑफ होत आहे. बघा हा व्ह्यू चेक करा, मस्त फोटो येतात. आपण 2021 आलेलो तेव्हा इकडे काढलेले फोटो. छोटे छोटे धबधबे पण आहेत, पुढे दिसतीलच तुम्हाला. फ्री थोडे छोटे छोटे खड्डे आहेत, बाकी रोड ओके. धबधबा नाही आहे, बहुतेक पाऊस पडला नाही दिसत आहे. पण जमीन तर ओली आहे. ठीक आहे, बघू दिसेल कुठेतरी आपल्याला धबधबा. जाताना दिसेल. आता ऑलमोस्ट आपण आलो आहे बघा शिव केतनच्या घरी आलो आहे. ऑलमोस्ट हे दाखवतोय रे, गाव दाखवतोय, गाव दाखवतोय. आत्ता इथे लेफ्टला घर आहे, ही त्यांची शाळा आहे. आणि लेफ्टला हा ना पुढचा शेवट वाटतात रे सगळे. हवा हा ना, इथे आता लेफ्ट घ्यायचं आपल्याला. आधी हे बघा केतननी तळा साचवून ठेवलं इथे. लोक कोण आले तर त्यांना डायरेक्ट झोपवायला हवं. बेडूक गेला आईच्या गावावर. चिखल आहे पूर्ण. ऑफरोडिंग पण चालू आहे आपली. मागे आलेलो तो आर्टिका पण आपण इथेच लावलेली. ऑलमोस्ट आलो आपण. आलो 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 बस. ऑलमोस्ट आपण 7ला चालू झालेलो. 10:15 झालेत. 10:15ला पोचलो आपण. चला आता थोडा रेस्ट करूया. बघा मागे तुम्हाला दाखवलेलं आहे हे मंदिर. करकर्णी आईचं मंदिर आहे. हे बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही जायला म्हणून जात नाही. आता बघा संध्याकाळचे 6 वाजलेत आणि निघायची तयारी आहे. आपला हा वायझर आहे 3 आणि आता आपण प्लेन वायझर लावलं आहे. मुंबईला निघायचं आहे आपल्याला आता. तर बघूया थोड्या वेळात मुंबईला जायला निघूया आणि रस्त्यात तुम्हाला दाखवतो परत वाटेतला थोडासा प्रवास. तर चला भेटू थोड्या वेळाने.
पण जोरात आहे, आवाज येत की नाही माहीत नाही, ट्राय करतो आपण. झाले स्टेशनला कामावर ड्रॉप करूया, आपण जाऊया मुंबईला. पाऊस एवढा जोरात आहे की पुढचं काय दिसतच नाही. विजिबिलिटी ऑलमोस्ट 30 to 40% आपल्याला आहे. त्याच्यामुळे आपण गाडी पण स्लोच चालवतो आहे, जास्त फास्ट चालवत नाही आहे गाडी. नंतर कॅमेराचा हेल्मेटला वेट होत होता म्हणून मग मी काही शूट केलं नाही. कॅमेरा काढून बॅगेत ठेवलेला आणि डायरेक्ट मी मुंबईला आलो. आणि खूप ट्रॅफिक होता. पाऊस मुंबईला येईपर्यंत पूर्ण पाऊस होता. तर ही व्हिडिओ लास्ट आहे आपली. तर कसा वाटला हा अलिबागचा बाईक राईडचा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा. चला तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. लव यू.